स्त्री शिवलिंगावर जल अर्पण करताना जी चूक तुमच्याकडून झाली होती त्याच कर्माचा फळ आज तुमच्या जीवनात दुःख बनून उतरलं आहे. भक्तांनो, एकदा देवी पार्वती कैलास पर्वतावर भगवान शिवांकडे येतात आणि त्यांना विचारू लागतात, हे प्रभू, तुम्ही आदी आणि अंत आहात. तुमच्यामुळे काळ प्राणाला ग्रासतो. पण आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्यासाठी आले आहे की शिवलिंगाला जल चढवण्याचे नियम काय आहे. कोणतीही स्त्री शिवलिंगाला जल चढवू शकते आणि कोणती स्त्री शिवलिंगाला जल चढवू शकत नाही. या विषयात मला ज्ञान द्या. तसेच हेही सांगा की कोणती स्त्रीला सावरण सोमवारचे व्रत करू नये. कृपा करून माझ्या मनातील शंका दूर करा. भक्तांनो, तेव्हा हसत भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही विशेष नियम असतात. त्या नियमांचे पालन करूनच शिवलिंगाला जल चढवावे. जर कोणी या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला महापाप लागते. हे देवी, मी त्या ठिकाणाहून रुष्ट होऊन जातो जिथे हे नियम पाळले जात नाही. हे प्रिये, आज मी तुला त्या 3 स्त्रियाबद्दल सांगणार आहे ज्यांना शिवलिंगाला जल चढवू नये. या स्त्रियांना शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कोणताही शुभ फळ मिळत नाही. उलट त्यांच्या जल चढवण्याने त्यांना महापाप लागतो. शिवलिंग माझे साक्षात स्वरूप आहे. जे त्याची नित्य पूजा करतात मी त्यांची नेहमी रक्षा करतो. तू पाहिलंस की केवळ 12 वर्षाच्या माकड्याला अमरत्वाचा वरदान कसा मिळाला. हे पार्वती, शिवलिंगाला जल चढवण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुला माझ्या परमभक्त सुमितची एक प्राचीन कथा सांगतो. हे तू लक्षपूर्वक ऐक. जी स्त्री ही प्राचीन कथा ऐकते तिला शिवलिंगाला 100 वर्ष जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते. जी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकते आणि त्याचा प्रचार करते तिचे दुःख नष्ट होतात, तिची दारिद्र्यता दूर होते आणि ती या संसाराच्या मोहमायेपासून विरक्त होते. तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे स्वामी, तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. कृपया तुम्ही मला ही कथा सांगा. मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेन. तेव्हा भगवान शिव देवी पार्वतीला ती कथा सांगू लागतात. भक्तांनो, ही कथा तुम्हीही पूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण अर्धवट ज्ञान घातक असू शकते. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, पूर्व काळाची गोष्ट आहे. अक्षयपुरी नगरीत सुखदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सुखदेव अत्यंत बुद्धिमान, रूपवान, गुणवान आणि सर्व शास्त्रात पारंगत होता. त्यांची वेदांचाही गहन अभ्यास केला होता. त्याच नगरीच्या जवळ एक अन्य नगर होते. त्या नगरात सुधर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याची एक कन्या होती जिचे नाव होते सुमती. सुमती भगवान शिवाची मोठ्या श्रद्धेने भक्ती करत असे. ती नित्य शिवलिंगाला जल अर्पण करत असे आणि विधिवत पूजा करूनच दिवसाची सुरुवात करत असे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिने 16 श्रावण सोमवारचे व्रत केले होते. तिच्या वडिलांनी सुधर्माने मोठ्या लाडाने पालन पोषण केले होते. ती कन्या अत्यंत रूपवती आणि गुणवान होती. जेव्हा सुमती विवाह योग्य झाली तेव्हा सुधर्माला तिची चिंता सतावू लागली. त्याने आपल्या पत्नीला सांगितले, की प्रिये, आमची कन्या आता विवाह योग्य झाली आहे. आता तिचे लग्न करावे लागेल. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, हे स्वामी, माझ्या दृष्टीत एक श्रेष्ठ ब्राह्मण आहे जो माझ्या भावाच्या नगरी अक्षयपुरीत राहतो. त्याचे नाव सुखदेव आहे. माझे मत आहे की आमच्या कन्येचे लग्न त्याच्याशी व्हावे. त्याच्याशी विवाह केल्याने आमची कन्या सुखी जीवन व्यतीत करेल. तेव्हा सुधर्मा म्हणतो, हे प्रिये, तू बरोबर सांगतेस. मीही सुखदेवांबद्दल खूप ऐकले आहे. आम्ही आमच्या कन्येचे लग्न त्याच्याशीच करू. उद्या मी त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सुधर्मा आपल्या कन्येचा विवाह प्रस्ताव घेऊन सुखदेवाच्या घरी पोहोचतो. त्यावेळी सुखदेव आपल्या माता पित्यांची सेवा करत होता. जेव्हा सुधर्मा
त्याला माता पित्यांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याचे हृदय आनंदाने भरून जाते. तो मनात विचार करतो, अरे वा, हा ब्राह्मण पुत्र किती महान आहे, मोठ्या प्रेमाने माता पित्यांची सेवा करतो आहे. जेव्हा सुखदेव द्वारावर सुधर्मा उभा असलेला पाहतो तेव्हा त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे विप्र, पधारिये, आपले स्वागत आहे. सांगा, मी आपली कशी मदत करू शकतो? सुखदेवाच्या अतिथी सत्कार पाहून सुधर्मा खूप प्रसन्न होतो. तो पाहतो की सुखदेवाचे घर अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे. त्याच्या घरात पूर्ण विधिवत शिवलिंग स्थापित केले आहे आणि तो त्याची नित्य पूजा करतो. त्यामुळे सुधर्माला विश्वास बसतो की सुखदेवच त्याच्या कन्येसाठी सर्वोत्तम वर आहे. तेव्हा सुधर्मा सुखदेवाला म्हणतो, हे विप्र, आज मी तुमच्याकडे माझ्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. माझ्या कन्येसाठी तुमच्यासारखा श्रेष्ठ वर कुठेही नाही. तेव्हा सुखदेवाच्या माता पित्यांना ही गोष्ट ऐकून आनंद होतो आणि सुखदेवाला विवाहासाठी मान्य करवतात. मग सुखदेवही विवाहासाठी तयार होतो. भक्तांनो, वेळेनुसार विवाहाचा मुहूर्त ठरतो आणि एकाच पवित्र ठिकाणी सुखदेव आणि सुमतीचे विवाह संपन्न होतात. सुमतीच्या सुंदर आणि मनमोहक रूप पाहून सुखदेवही खूप प्रसन्न होतो. सुमती अत्यंत सुंदर, गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती. विवाहानंतर जेव्हा सुमती सुखदेवाच्या घरी जाते तेव्हा तीही आपल्या पती आणि सासू सासऱ्यांची मोठी सेवा करते. आपल्या मधुर वाणी आणि कार्यांनी ती सर्वांचे मन जिंकते. सुमतीचे सासरचे लोकही तिच्या कार्याने खूप संतुष्ट आणि नेहमी प्रसन्न राहतात. सुमती नित्य आता आपल्या पतीपेक्षा आधी जागून घराचा अंगण साफ करत असे. मग घराच्या आत साफसफाई करून स्नान करत असे. स्नान करून ती पूजा घरात जाऊन पूजा करत असे आणि नित्य शिवलिंगाला जल देत असे. तसेच बिलपत्र अर्पण करत असे. दिवसभर ती इतर कामे करून सर्व कुटुंबियांना प्रसन्न करत असे. मग रात्री ती पतीचे पाय दाबून त्याला झोपून नंतर झोपत असे. सुमतीमध्ये प्रतिव्रता नारीचे सर्व लक्षण होते आणि ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानून त्यांची सेवा करत असे. सुमतीने कधी आपल्या पती व्यतिरिक्त अन्य पुरुषाचा विचार केला नाही. ती सत्यधर्म पाळणारी आणि धर्मकार्य करणारी पवित्र स्त्री होती. तिने कधीही अशुभ कार्य केले नाही. सुमतीच्या अशा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीही तिच्यावर प्रसन्न झाली. माता लक्ष्मी स्वतः चालून तिच्या घरात येऊन वास करू लागली, ज्यामुळे सुमतीच्या जीवनात सुख समृद्धी आणखी वाढली. भक्तांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, धनाची देवी लक्ष्मी त्या स्त्रियावरच कृपा दृष्टी ठेवते ज्या प्रतिव्रता असतात आणि सत्यधर्म पाळतात. सुमतीमध्ये ते सर्व लक्षण होते जेव्हा एक श्रेष्ठ प्रतिव्रता नारीमध्ये असावे. पण पुढे मी तुला सांगू इच्छितो की सुमतीच्या एका चुकीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या ढगात बुडाले आणि तिच्या जीवनात फक्त क्लेश, अशांती आणि दुःख येऊ लागले. हे पार्वती, मग एक दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण मास सुरू होणार होता आणि संयोगाने तो दिवस अमावस्या होती. तेव्हा सुमतीने दुपारच्या जेवणात कोशिंबीर बनवली होती, ज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आणि इतर भाज्या दहीत मिसळून बनवली होती आणि स्वाद वाढवण्यासाठी सेंदा मीठही वापरले होते. तेव्हा सुमती आणि तिचा पती संध्यापूर्व जेवण करून रात्री झोपले. पण सुमतीने जी कोशिंबीर बनवली होती ती खूप स्वादिष्ट होती आणि सर्वांच्या जेवणानंतर त्यात थोडी उरली होती. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सुखदेव आणि सुमती लवकर उठले होते, त्यांना रात्रीची कोशिंबीर खूप आवडली आणि दोघांनीही ती खाल्ली. भक्तांनो, म्हणतात की कांद्याचे जास्त सेवन केल्याने मनुष्याची कमकुवतता वाढते. आता त्याच्याबरोबरही तेच झाले. सुमतीचा पती अत्यंत कामातूर होऊन सकाळी आंघोळ करून सुमतीजवळ आला आणि त्याने सुमतीबरोबर शारीरिक संबंध स्थापित केले, ज्यामुळे सुमतीचे शरीर अपवित्र झाले. पण सुमतीचे मनही कामाच्या प्रभावात होते
म्हणून तीही आपला नित्य नियम विसरली आणि पतीबरोबर संबंधानंतर बिना आंघोळ केल्याने शिवलिंगाला स्पर्श करून जर चढवले, ज्यामुळे सुमतीच्या शरीरात महामोह प्रवेश करतो, ज्यामुळे सुमतीच्या सर्व इंद्रिय तडकडू लागतात. सुमतीच्या शरीरात महामोह प्रवेश करतानाच भगवान शिव क्रोधित होऊन तेथून निघून जातात आणि या अपवित्र अवस्थेत शिवजी आपल्या भक्तापासून क्रोधित होऊन तेथून निघून जातात. तेव्हापासून सुमतीच्या शरीरात राहिलेल्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यापासून वंचित केले आणि तिने केलेल्या सर्व श्रावण सोमवार व्रतांचे पुण्य नष्ट झाले. दोघांनी माहीत नसताना लसूण प्याजचे सेवन केले आणि सोमवार व्रतादरम्यान सुमतीने सेंदा मीठ भोजनात वापरले आणि सोमवार व्रतादरम्यान सुमतीने साधे मीठ भोजनात वापरले, ज्यामुळे तिचे व्रत विफल झाले. ज्या व्रतांमुळे मनुष्याला महापुण्य मिळते ते सुमतीला माहीत नसताना दुष्कर्माने पापाची भागीदारी बनत गेली. महामोहाच्या शरीरात वासामुळे सुमतीची मती भ्रष्ट होते आणि त्याचा विपरीत प्रभाव सुमतीच्या पतीवरही पडतो आणि तो सदा कामातुर होऊन सुमतीबरोबर शारीरिक संबंध करू लागतो. त्याचे मन सदा कामावासनेत लागलेले राहते. मग एक दिवस सुमतीच्या पतीने सर्व सीमा ओलांडल्या आणि सुमतीच्या मासिक धर्मा दरम्यानच तिच्याबरोबर संबंध स्थापित केले, ज्यामुळे सुमतीच्या शरीरात राहिलेला ब्रह्महत्या पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश करतो. हे देवी, जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरात 3 दिवस ब्रह्महत्या पाप वास करते, कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्या पाप काढून वृक्ष, जल, अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते. तेव्हापासून स्त्रियांच्या शरीरात मासिक धर्मादरम्यान ब्रह्महत्या पाप वास करते आणि जो पुरुष मासिक धर्मादरम्यान स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्या बरोबर संबंध बनवतो तर हे पाप त्याच्या शरीरात प्रवेश करते. तेच ब्रह्महत्या पाप सुमतीच्या पतीच्या शरीरात प्रवेश करून तो जमिनीवर पडतो. त्याला तात्काळ कुष्ठरोग होतो, त्याचे अंग जळू लागते, त्याच्या शरीरावर फोड येतात, त्याच्या संपूर्ण शरीरातून रक्त आणि पसाचा दुर्गंध येऊ लागतो आणि तो वेदनेने ओरडू लागतो, हा माझ्याकडून काय अपराध झाला, माझ्याकडून हे कसे भयंकर पाप झाले, मी सर्व जाणून असतानाही महापाप केले, हे भोलेनाथ, आता माझी रक्षा कोण करेल. तेव्हा सुमतीची सासू तात्काळ त्या ठिकाणी येते आणि ती पाहते की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे. ती रागात येऊन सुमतीला म्हणू लागते, अरे कुलटा, अरे पापिनी, तुने हे काय केले, आपल्या पतीचे धर्म भ्रष्ट केले, तुने त्याच्याबरोबर मासिक पिळीत का संबंध बनवला. आपल्या पतीची अशी अवस्था पाहून सुमती खूप घाबरते आणि जोराजोरात रडू लागते आणि म्हणते, हे सासूबाई, मला क्षमा करा, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला, कामाच्या वशात होऊन माझ्याकडून हा अपराध झाला. तेव्हा सुमतीची सासू म्हणते, हे पापिनी, तू आता या घरातून चालती हो, तुझ्यासारख्या उलटा स्त्रीला या घरात राहता कामा नये. तूने माझ्या मुलाचे जीवन नरक बनवले आहे आणि पुढे काय काय करशील हे माहीत नाही. सुमती म्हणते, हे सासूबाई, मी कुठे जाऊ, माझ्या पती व्यतिरिक्त माझा कोणी नाही, मी त्यांना सोडून जिवंत राहू शकत नाही, तू कुठेही जाऊन बघ, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. इतके म्हणून सुमतीचे सासूने तिला धक्के मारून घराबाहेर काढले. मग सुमती दुःखी होऊन घराबाहेर पडते. तिला आपल्या चुकीवर मोठा पश्चाताप होतो. तिला काहीच समजत नाही की ती काय करावे. तेव्हा सुमती चालत चालत एका वनात जाते. त्याच वनात एक शिवमठ असतो. तेव्हा ती त्या मठावर मदत मागण्यासाठी जाते. तेव्हा तेथे कोणी नसते. सुमती त्या मठावर बसते आणि आपल्या दोषाबद्दल विचार करत दुःखी होते. मग काही वेळाने एक साधू त्या आश्रमावर येतात, जे मठाचे पुजारी असतात. तेव्हा ते साधू एका स्त्रीला आपल्या मठावर दुःखी बसलेली पाहतात. तेव्हा आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि काय या एक ठिकाणी एकटी बसली आहेस? तुझ्या दुःखाचे कारण काय? काही गुप्त गोष्ट नसेल तर नक्की सांग.
कदाचित मी तुझी मदत करू शकेन. तेव्हा सुमती म्हणते, हे मुनिवर, माझे नाव सुमती आहे. माझ्याकडून घोर पाप झाले आहे, त्यामुळे मी कुटुंबापासून दूर या ठिकाणी आले आहे. तेव्हा साधू म्हणतात, हे देवी, हे काय सांगतेस? तूने कोणते पाप केले आहे? मला सविस्तर सांग, मी तुझी मदत करू शकेन तर प्रयत्न करेन. सुमती म्हणते, हे मुनिवर, माझ्याकडून घोर पाप झाले आहे. मासिक धर्मादरम्यान मी पतीबरोबर संबंध बनवला. याच कारणाने माझा पती कुष्ठरोगाने ग्रस्त झाला आणि दुःख भोगतो आहे. मग साधू म्हणतात, बेटा, तू चिंता करू नकोस. तुझ्याकडून जो पाप झाला आहे त्याची प्रायश्चित कर. तुला पापापासून मुक्ती मिळेल. तू या मठात राहून भगवान शिवशंकराची पूजा कर. शिवलिंगाला नित्य जल दे आणि बेलपत्र अर्पण कर. हेच तर संपूर्ण जगाचे पिता आहेत. जे त्यांच्या शरणात येतात त्यांचे उद्धार निश्चित होते आणि तुझा पतीही लवकर ठीक होईल. मग ती सुमती तेथेच त्या शिवमठात राहून भगवान शिव आणि शिवलिंगाची नित्य पूजा करू लागते. रोज स्नान करून ब्रह्मचर्य पाळून शिवलिंगाला जल चढवते आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करते आणि भगवान शिवाला मिष्टान भोग लावते आणि त्या मठातील सर्व गायांना चारा टाकते, त्यांची सेवा करते. दिवसभर ती मठाच्या मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीसमोर बसून भगवान शिवाची भक्ती करते, त्यांची स्तुती करते आणि पुन्हा आपल्या पतीच्या मंगलासाठी 16 सोमवार व्रत करते. अशाच प्रकारे 1 वर्ष उलटून जाते. पण दुसरीकडे भगवान शिव तिची परीक्षा घेत असतात. आता पुढचा श्रावण मास सुरू होतो. तेव्हा साधू महाराज म्हणतात, हे पुत्री, तू या श्रावण मासात निराहार सर्व सोमवार व्रत कर. शिवजीचं सदैव ध्यान कर आणि लक्षात ठेव की काही चूक होऊ नये. आता मी तुला श्रावण सोमवार व्रताबद्दल सविस्तर सांगतो. तू ते लक्ष देऊन ऐक. कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने श्रावण मासात कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ सेवन करू नये. बरेच केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये. हे पुत्री, शिवलिंगावर भूलूनही केतकी पुष्प किंवा तुळशीपत्र अर्पण करू नये आणि शिवजीच्या पूजेत शंखाचा उपयोग करू नये. शिवलिंगावर कधीही हळद, कुंकू आणि सिंदूर अर्पण करू नये. आता तू खऱ्या मनाने भोलेनाथाची पूजा आराधना कर. ते नक्की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आता सुमती असेच सोमवार व्रत पाळते, पण तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव येत नाही, ज्यामुळे हताश होऊन ती एक दिवस मनात आत्महत्या करण्याचा विचार करते, कारण तिच्या जीवनात कोणताही सुधार दिसत नाही. तेव्हा ती शिवमठाजवळील नदी किनारी जाते आणि भगवान शिवांचे स्मरण करून जलसमाधी घेते. पण त्याच वेळी एक चमत्कार होतो. ज्या प्रकारे सुमती जलात प्रवेश करते तसेच ती परत जलातून बाहेर येते. तेव्हा ती डोळे उघडते. तेव्हा तिच्या समोर स्वतः भगवान शिव प्रकट होतात. भक्तांनो, भगवान शिव सुमतीच्या दृढनिष्ठा आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुमतीला साक्षात दर्शन देतात. भगवान शिवांना साक्षात समोर उभे पाहून सुमती त्यांना वारंवार प्रणाम करते, त्यांची स्तुती करते. तेव्हा भगवान शिव सुमतीला म्हणतात, हे पुत्री, तू मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस, म्हणून आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. सांग, तुझी काय कामना आहे? तेव्हा सुमती म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्या अंदर कामवास झाला, ज्यामुळे माझ्याकडून घोर पाप झाले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला. भगवान शिव म्हणतात, हे पुत्री, आता तू लक्ष देऊन ऐक. तुझ्याकडून नकळत एक पाप झाले होते, ज्यामुळे तुझ्या अंदर महामोह प्रवेश केला होता. एक दिवस श्रावण मासात तामसिक पदार्थ सेवन करून तुने पतीबरोबर संबंध बनवून बिना आंघोळ केल्याने शिवलिंगाला स्पर्श करून जल दिले. पती जेव्हा रतिक्रिया करतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा अवस्थेत शिवलिंगाला कधी स्पर्श करू नये. शिवलिंग माझेच पूर्ण अंश अवतार आहे. तूने अपवित्र अवस्थेत शिवलिंगाला जल अर्पण केले होते, ज्यामुळे मी तुझ्या घराचा त्याग केला आणि मग महामोहाने तुझ्या अंदर प्रवेश केला.
त्याच महामोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीचा अंदर कामाचा प्रभाव वाढला आणि मासिक धर्मादरम्यान स्त्रीबरोबर संपर्क झाल्याने तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला. सुमती म्हणते, हे प्रभू, नकळत माझ्याकडून हा मोठा पाप झाला आहे. आता या पापाचे प्रायश्चित काय? भगवान शिव म्हणतात, हे सुमती, या पापाचे प्रायश्चित तू 1 वर्ष ब्रह्मचर्य व्रत पाडून आणि 16 सोमवार निराहार व्रत करून केले आहेस, म्हणून आता तू पापापासून मुक्त झालीस. सुमती म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा, कोणत्या अवस्थेत शिवलिंगाला जल चढू नये आणि शिवलिंगावर जल चढवण्याचे नियम काय? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पुत्री, आता मी तुला शिवलिंगाला जल देण्याचे नियम सांगतो. तू ते लक्ष देऊन ऐक. हे पुत्री, शिवलिंग अत्यंत पवित्र असते. हे मला सर्वात प्रिय आहे, म्हणून त्याची सात्विकता, पवित्रता कायम राहावी. शिवलिंगाला कधी अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये. जी स्त्री मासिक धर्मात असते तिने कधी स्पर्श करू नये. मासिक धर्मादरम्यान स्त्रियाच्या शरीरात ब्रह्महत्या पाप असते. अशा वेळी स्त्रीने शिवलिंगाला जल चढू नये. कोणत्याही स्त्री आणि पुरुषाने संबंध बनवून शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि जल चढवू नये. संबंधानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते. अशा अवस्थेत शिवलिंगाला स्पर्श केल्याने दोष लागतो. हे महापाप असते. हे पुत्री, जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून गेली आहे, जी विवाहानंतर पती सोडून अन्य पुरुषाबरोबर राहत आहे, अशा स्त्रीनेही शिवलिंगाला जल चढू नये. शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता किंवा कुवारी स्त्रियांनाच आहे. जी स्त्री असती वैश्या वृत्तीची किंवा अनेक पुरुषांबरोबर संबंध बनवणारी आहे, तिने शिवलिंगाला जल चढू नये. हे सुमती, आता मी तुला शिवलिंगाला जल देण्याबद्दल महत्त्वाचे नियम सांगितले, तू हे लक्षात ठेव. तेव्हा सुमती म्हणते, हे प्रभू, माझा पती कुष्ठरोगाने पीडित आहे. कृपा करून माझ्या पतीला रोगापासून मुक्त करा. तेव्हा शिवजी म्हणतात, हे पुत्री, तुने या शिवलिंगाची 1 वर्ष पूजा केली आणि नित्य बेलपत्र अर्पण केली आहे. वृक्षांत बेलपत्र मला सर्वात प्रिय आहे. शिवलिंगावर तुने जे बेलपत्र अर्पण केले होते त्यातील पाने घेऊन गुप्तपणे आपल्या पतीला खाऊ घाल. तो रोग आणि पापापासून मुक्त होईल. इतके म्हणून भगवान शिव अंतर्धान होतात. हे ऐकून सुमती खूप प्रसन्न होते आणि भगवान शिवांना वारंवार प्रणाम करून धन्यवाद करते. मग सुमती त्या शिवलिंगावर अर्पित बेलपत्रातील काही पाने घेऊन घरी जाते आणि आपल्या कोडी पतीला खाऊ घालते. शिवलिंगाचे पान खाताच तिचा पती एकदम स्वस्थ होतो आणि सुमतीला गळाभेट देतो. सुमतीची सासूही चमत्कार पाहून खूप प्रसन्न होते आणि मग ते सर्व प्रसन्नतेने राहू लागतात. भक्तांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, म्हणून या अवस्थांमध्ये स्त्रियांनी शिवलिंगाला जल चढू नये आणि शिवलिंगाला स्पर्श करू नये, अन्यथा अशुभ परिणाम भोगावे लागतात. जसे सुमती बरोबर झाले. प्रिय दर्शकांनो, आता आपण जाणतो शिवलिंगाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम. तुम्हाला माहीत आहे का, भगवान शिवजीच्या पूजेत हे 3 गोष्टी वापरणे वर्ज्य आहे. तुम्हाला पुण्याच्या जागी पाप मिळेल. तर चला जाणून घेऊया त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत. सर्वप्रथम, तुळशीची पाने. होय मित्रांनो, तुळशी माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूजींची पत्नी आहे, म्हणून तुळशीचे पाने कधी शिवलिंगावर चढू नये. दुसरे, शंख. शिवजींनी शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि त्याच्या हाडापासून शंख निर्माण झाले. तिसरे, केतकीचे फूल. पुराणानुसार भगवान विष्णू आणि ब्रह्माजीच्या विवादात केतकी फुलाने ब्रह्माजीच्या खोट्यात साथ दिली होती. भगवान शिव या विवादात निर्णायक भूमिकेत होते. शिवजींनी केतकीचे खोटे पकडले आणि त्याला श्राप दिला की त्याचा उपयोग त्यांच्या पूजेत केला जाणार नाही. भगवान शिवजींना पिवळे आणि पांढरे कण्हेर फूल आवडतात. तुम्ही ते नक्की अर्पण करा. धतुराचे फळ आणि फुलंही अर्पण करू शकता. तसेच दूध, चंदन लेप चढण्याऐवजी शुभ मानले जाते. पुराणामध्ये शिवलिंगाला ब्रह्मांडाचे केंद्र मानले गेले आहे. या केंद्रातून संपूर्ण ब्रह्मांडाला ऊर्जा मिळते. शिवलिंगापासूनच या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे, म्हणून शिवलिंगाला ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्याच्याजवळ कोणतीही अशी वस्तू ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मक होईल. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू
शिवलिंगाजवळ ठेवल्या तर घराचे वातावरणही नकारात्मक होते. जसे एकत्र 2 शिवलिंग, तुळशीचे रोप, कास्याचे भांडे नंदीला जवळ ठेवू नये. नंदीला थोडे दूर ठेवावे. पूजास्थळावर किंवा त्याच्या आसपास अशुद्ध, अपवित्र आणि अशुभ समजल्या जाणाऱ्या वस्तू भुलूनही ठेवू नये. जसे चामड्याचा वस्तू, मृत व्यक्तीचे अस्थि किंवा कलश, हाडे, मांसाहार इत्यादी. मंदिर आणि त्याच्या आसपास शुद्धता आणि सात्विकता राहावी. जो मनुष्य शिवजींना जल देताना 1,00,000 वेळा मृत्युंजय मंत्र जप करतो त्याच्या शरीरातील सर्व रोग नष्ट होतात आणि त्यांचे शरीर शुद्ध होते. जो 2,00,000 वेळा मृत्युंजय मंत्र जप करतो त्याला पूर्वजन्माच्या गोष्टी स्मरण होतात आणि जो 3,00,000 वेळा मृत्युंजय मंत्र जप करतो त्याला काम्य वस्तूची प्राप्ती होते. म्हणजे ज्या वस्तूंची कामना करतो त्या मिळतात. भक्तांनो, ही सर्व माहिती जनुरूची लक्षात घेऊन दिली जात आहे. वास्तुशास्त्र उपाय तुमच्या आस्था आणि विश्वासावर आजमावा. आमच्या चॅनल या व्हिडिओद्वारे कोणतेही दावा करत नाही. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून पाहता तुमच्या गावाचे नाव कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. हर हर महादेव.